सो वी आर लर्निंग टू बी सिंपल प्रेझेंट टेन्स. आपण टू बीचा सिंपल प्रेझेंट टेन्स शिकत आहोत आणि आपण मागच्या टॉपिकमध्ये आपण एक प्रकार अभ्यासला होता. आय एम, वी आर, यू आर, दे आर, ही इज, शी इज, इट इज, राम इज, श्याम इज. हा कोणता टेन्स आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स नाही. तर हा टू बीचा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. एमचा अर्थ आहे, मी आहे. वर्तमान काळामध्ये मी आहे. आपण आहोत वी आर, तू आहे, यू आर, तुम्ही आहे, यू आर, ते आहे, दे आर, तो आहे, ही इज, ती आहे, शी इज. एक वचनाला इज, अनेक वचनाला आर. आयलाच आपण एम लावतो. पण आपण हे पाठीमागे तर शिकलो होतो ना? नाही. आज आपल्याला काय करायचं आहे? काही प्रॅक्टिसच्या मेथड्स आपल्याला वापरायच्या आहे. जर तुम्ही घरी बसून अशा काही प्रॅक्टिसेस जर केल्या तर तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. जे स्ट्रक्चर मी तुमच्या पुढे दिलेलं आहे हे टू बीच्या सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे. वर्तमान काळामध्ये ही स्थिती आहे, मी नाहीये. आय एम नॉट म्हणजेच या ठिकाणी मी नकारार्थी प्रकार तयार करू शकतो. आय एम नॉट, वी आर नॉट, यू आर नॉट, दे आर नॉट, ही इज नॉट, शी इज नॉट, इट इज नॉट, राम इज नॉट, श्याम इज नॉट. किंवा तुम्ही असं पण बोलू शकता, वी आरंट, दे आरंट, ही इजंट. इजचा अर्थ आहे, इकडे मी आहे, इकडे मी नाहीये. तो आहे, ही इज, तो नाहीये. ही इजंट किंवा ही इज नॉट. व्हर्बल क्वेश्चन, एम आय, मी आहे का? आर वी, आपण आहोत का? आर यू, तू आहे का? इज ही, तो आहे का? इज शी, ती आहे का? हे आपण शिकलेलो आहे. पण आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. मग आपण या ठिकाणी एक विशेषण घेतलं होतं, आय एम रिच. याचा अर्थ मी श्रीमंत आहे. श्रीमंत असण्याची माझी स्थिती आहे. ती श्रीमंत आहे, शी इज रिच. राम श्रीमंत आहे, राम इज रिच. मी श्रीमंत नाहीये, आय एम नॉट रिच. आपण श्रीमंत नाही आहोत, वी आर नॉट रिच. तू श्रीमंत नाहीये, यू आर नॉट रिच. ते श्रीमंत नाहीये, तो श्रीमंत नाहीये. मी श्रीमंत आहे का? एम आय रिच. हा व्हर्बल क्वेश्चन आहे टू बीच्या सिंपल प्रेझेंट टेन्सचा. या ठिकाणी रिच क्रियापद नाही, रिच विशेषण आहे. पुन्हा समजून घ्या. ॲमिजार या ठिकाणी टू बीचे मुख्य रूप म्हणून काम करता. आयलाच आपण एम लावतो, वीला आर लावतो, ही इज, शी इज, इट इज, राम इज, श्याम इज. आणि जेव्हा ॲमिजारच्या पुढे क्रियापदाला आयनची प्रत्यय येईल तेव्हा तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो. मग आता हे स्ट्रक्चर तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस कशी करणार आहात? या ठिकाणी बघा, रिच काय आहे? विशेषण आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण बोलता. मी आहे, पण मी कसा आहे? श्रीमंत आहे. ती आहे, परंतु ती कशी आहे? श्रीमंत आहे. मग श्रीमंत असण्याचा गुण आहे. असा गुण आपण विशेषणांच्या सहाय्याने सांगू शकतो. रिच हे क्रियापद नाही. आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये अभ्यासलो होतो. मी खेळतो, आय प्ले. ती खेळते, शी प्लेज. राम खेळतो, राम प्लेज. मी खातो, आय इट. तिथे तुम्हाला खाण्याची क्रिया दिसते. या ठिकाणी तुम्हाला क्रिया दिसत नाही, पण स्थिती दिसते, एखादा विशेष गुण दिसतो. मग जर मला या स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करायची असेल तर हे शॉर्ट स्ट्रक्चर आहे. मी प्रॅक्टिस कशी करणार आहे? एका रिचच्या साहाय्यानं मी साधारणपणे 30 वाक्य बनवू शकतो. मग मी प्रॅक्टिस अशी करणार आहे. आय एम रिच, मी श्रीमंत आहे. वी आर रिच, आपण श्रीमंत आहोत. यू आर रिच, तू श्रीमंत आहे. हे तर आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी आल्यानंतर मी श्रीमंत नाहीये म्हणजेच मी गरीब आहे. अर्थात बदल झाला. एम आय रिच, मी श्रीमंत आहे का? मला समजत नाही मी श्रीमंत आहे का? ती श्रीमंत आहे का? इज शी रिच. पण रिच सारखे असे तुम्ही किती ॲडजेक्टिव्ह घेऊ शकता? कमीत कमी तुमचे 150 ते 200 ॲडजेक्टिव्ह पाठ पाहिजे. फळ्यावर तुम्ही बघू शकता, क्लेव्हर, ॲक्टिव्ह, गुड, ऑनेस्ट, हॅपी, सॅड, हँडसम, ब्युटिफुल, हार्ड वर्कर, टायर्ड, हंग्री, थर्स्टी, फॅट, स्लिम, टिमिड, फेथफुल, पॉप्युलर, फेमस. हे काय आहेत? हे विशेषण नाहीत, हे क्रियापद नाही, विशेषण आहेत. मग जर समजा ह्या संपूर्ण विशेषणांचे अर्थ जर मला माहिती असतील आणि मला चटकन बोलायचं आहे, ती भित्री आहे का रे? तू बरा आहे का? तू प्रसिद्ध आहे का? तू थकलेला आहे का? ती थकलेली आहे का? माझे वडील खूप फेमस आहे बरं का? मी पटकन कसं बोलणार आहे? म्हणून त्याच्यासाठी हे जे विशेषणं आहेत हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. पण याची प्रॅक्टिस तुम्ही कशी करणार? या सर्व विशेषणांचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे. असे विशेषणं मी पुस्तकांमध्ये सुद्धा दिलेले आहेत. मग साधं सोपं टेक्निक आहे. जर मला ह्या विशेषणांची प्रॅक्टिस करायची असेल तर मी कोणत्या कोणत्या पद्धतींच्या माध्यमातून प्रॅक्टिस करू शकतो? कॅन यू टेल मी? तुम्ही मला सांगू शकता का? मी प्रॅक्टिस कशी करणार आहे? येस प्लीज. तू घरी गेल्यानंतर या स्ट्रक्चरची प्रॅक्टिस कशी करशील? आय एम रिच, वी आर रिच. ठीक आहे, हे मला माहिती आहे. तू आय एम रिच, वी आर रिच तू असं बोललेले आहे. पण एकदा इंग्रजीमध्ये एकदा मराठीमध्ये बोलायचं आहे. आणि या ठिकाणी इतके विशेषणं आहेत. हे विशेषणं जर मी तुम्हाला सांगितले या ठिकाणी ठेवून तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता का? नाही करू शकत. मग जर मी तुम्हाला बोललो फक्त एक 5 ते 10 विशेषणं घ्या आणि फक्त 3 स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करा. मग मी श्रीमंत आहे, आम्ही श्रीमंत आहे, अशी जर तुम्ही प्रॅक्टिस केली, या ठिकाणून तुम्ही सुरुवात केली आणि या ठिकाणी जर तुम्ही थांबले आणि यातले जर तुम्ही 10 विशेषणं जर निवडले आणि जर या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस जर केली तर त्या प्रॅक्टिसचा फायदा काय होणार आहे?
तुम्ही असं बोलणार नाही डू यू क्लेवर, डज ही क्लेवर, डज ही मॅड, तुम्ही असंच बोलणार आहे इज ही मॅड. मग या ठिकाणी अजून एक दुसरी पद्धत आपण वापरू शकतो, ती म्हणजे कॉलम मेथड. पुस्तकांमध्ये मी दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल, आय एम क्लेवर, मी हुशार आहे. मग तुम्ही पटपट पटपट तुम्ही खाली आले, आय एम क्लेवर, मी हुशार आहे. आय एम ऍक्टिव्ह, मी ऍक्टिव्ह आहे. आय एम गुड, मी चांगला आहे. म्हणजे तुम्ही काय करणार आहे, आयनं सुरुवात करणार आहे आणि ह्या सर्व विशेषणांची काय करणार आहे, प्रॅक्टिस करणार आहे. मग आयनं जितके विशेषण तुमच्याकडे आहेत तितकी तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे आणि कॉलमची प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ लागत नाही. या टॉपिकमध्ये मला तुम्हाला हेच समजून सांगायचं आहे की प्रॅक्टिस मी कशी करणार आहे जर हे विशेषण माझ्याकडे असतील तर. मला चटकन बोलायचं आहे, मी फास्ट आहे, आय एम फास्ट, ती फास्ट आहे. शी इज फास्ट, तो फास्ट नाहीये. ही इज नॉट फास्ट, ती स्लो आहे. शी इज स्लो, ती स्लो आहे का? मग बस स्लो आहे का? इज बस स्लो. मग तुम्ही असं बोलणार आहे डज बस स्लो? नाही, असं नाही बोलणार ना. म्हणून ह्या विशेषणांची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. मग जेव्हा तुम्ही ह्या विशेषणांची प्रॅक्टिस कराल तेव्हा या ठिकाणी तुम्हाला अजून काही टेक्निक्स वापरायचे असतात. त्या अगोदर सिंपल प्रेझेंट टेन्स हा कोणता आहे, टू बीचा आहे. मग हे जे विशेषण आहे, चिप म्हणजे स्वस्त, नॉटी म्हणजे खोडकर, एक्साइटेड म्हणजे उतावळा, कन्फ्यूज म्हणजे गोंधळलेला, वरीड म्हणजे काळजीत पडलेला. आता मला बोलायचं आहे आय एम वरीड. मग मी असं नाही बोलणार आय वरी, ही वरी, नाही. आय एम वरीड, ही इज वरीड, तो काळजीत पडलेला आहे म्हणजे तो चिंतातूर आहे. मी असंच बोलणार आहे ना. मग जेव्हा मी प्रॅक्टिस करल तेव्हा तुम्हाला काही गोष्टी चटकन कळणार आहे. आता मी काही वाक्य बोलणार आहे, चटकन तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहे. आर यू रेडी? येस. मी हुशार आहे, ती हुशार आहे, राम हुशार आहे, राम हुशार नाही आहे, राम हुशार आहे का? श्याम हुशार आहे का? ती चांगली आहे, ती चांगली नाही आहे. राम चांगला आहे का? इज राम गुड, ती सुंदर आहे का? मी सुंदर आहे. आय एम ब्युटिफुल. आता जर पुरुष असेल तर हँडसम बोलणार आहे, मी हँडसम आहे. आय एम हँडसम. राहुल सर हँडसम आहे, राहुल सर इज हँडसम. राहुल सर हँडसम नाही, राहुल सर इज नॉट हँडसम. राहुल सर हँडसम आहे का? इज राहुल सर हँडसम. ठीक आहे, मी विशेषणांच्या सहाय्यानं प्रॅक्टिस करणार आहे. मग पहिली गोष्ट तुम्ही काय करणार आहे, 5 ते 10 विशेषण घेणार आहे आणि 3 स्ट्रक्चरमध्ये ठेवणार आहे. लगेच तुम्हाला पुढे जायचं नाही. त्याचबरोबर तुम्हाला ही कॉलम प्रॅक्टिस करायची आहे. कॉलम प्रॅक्टिस कशी करायची कळाल तुम्हाला. जर आयने तुम्ही सुरुवात केली तर आयने तुम्ही जितके विशेष नाही तितकी प्रॅक्टिस करू शकता. इन द सेम वे तुम्ही वी न प्रॅक्टिस करू शकता. वी आर क्लेवर, वी आर ऍक्टिव्ह. पण एकदा इंग्रजीमध्ये एकदा मराठीमध्ये म्हणा. ह्या विशेषणांचे मराठीत अर्थ देखील लक्षात घ्या. ट्रान्सलेशन मेथड वापरा. त्यानंतर फक्त इंग्लिशमध्ये बोला. त्यानंतर यू घ्या, दे घ्या, ही घ्या, शी, इट, राम, श्याम. ठीक आहे. मग जेव्हा तुम्ही अशी प्रॅक्टिस कराल ना त्यानंतर मला टाईप 2 ची देखील प्रॅक्टिस करता येऊ शकते. आय एम नॉट क्लेवर, मी हुशार नाही. आय एम नॉट हॅपी, मी आनंदी नाही. म्हणजे मी काय करणार, आय एम नॉट ॲक्टिव्ह, आय एम नॉट गुड. मी असं तर चटचट बोलणार आहे, पण एकदा इंग्रजीमध्ये एकदा मराठीमध्ये. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही एक एक करता घेतात. आता एक एक करता घेतल्यानंतर व्हर्बल क्वेश्चनमध्ये मी आलो. एम आय गुड, मी चांगला आहे का? मी हुशार आहे का? एम आय क्लेवर. मी ॲक्टिव्ह आहे का? एम आय ॲक्टिव्ह. मी चांगला आहे का? मी ऑनेस्ट आहे का? मी आनंदी आहे का? मी दुःखी आहे का? मी सुंदर आहे का? मी कष्टाळू आहे का? मी थकलेलो आहे का? मी भुकेलेलो आहे का? मी तहानलेलो आहे का? मी जाडा आहे का? मी पातळ आहे का? मी भित्र आहे का? पटकन तुम्ही बोलता एम आय टिमिड, हे मी मूर्ख आहे का? एम आय फुल. पण आयची प्रॅक्टिस झाली, मग तुम्ही काय करणार, वी घेणार. पण वीच्या अगोदर तुम्ही काय लावणार, आर. मग जसं आर वी क्लेवर, आपण हुशार आहोत का? आणि फक्त मोठ्यानं बोलायचं आहे. ही कॉलमची प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. मग प्रॅक्टिस क्रमांक 1, या स्ट्रक्चरमध्ये किती विशेषण ठेवणार, ॲटलिस्ट 10. एका विशेषणाचे 30 वाक्य, 10 विशेषणांचे किती वाक्य, 300 वाक्य. इजंट इट, बरोबर ना? आणि त्याच्यानंतर तुम्ही कॉलमची प्रॅक्टिस करणार. आता मी काय करणार, आता विशेषण मी बदलणार. आता मी या ठिकाणी एक कॉमन नाउन घेणार आहे. आय एम अ टीचर. इट मीन्स व्हॉट, मी शिक्षक आहे. आय एम अ टीचर. आता टीचर हे विशेषण नाही, टीचर हे कॉमन नाउन आहे. जगाच्या पाठीवर मी एक शिक्षक आहे. परंतु मला असं बोलायचं आहे, वी आर टीचर्स, म्हणजे आपण शिक्षक आहोत. वी आर टीचर्स. तू शिक्षिका आहे, यू आर अ टीचर. आणि तुम्ही शिक्षिका आहात, यू आर टीचर्स. ते शिक्षक आहेत, म्हणजे अनेक शिक्षक आहेत. दे आर टीचर्स. दे आर अ टीचर नाही. ही इज अ टीचर, तो एक शिक्षक आहे. ती शिक्षिका आहे, शी इज अ टीचर.
राम शिक्षक आहे, राम इज अ टीचर. पण असं बोलू नका आय एम अ रिच. काय बोलायचं नाही, आय एम अ रिच असं बोलायचं नाही. मग टीचर काय आहे, टीचर कॉमन नाउन आहे. मी गाढव आहे, आय एम अ डॉंकी, एक गाढव आहे. आपण गाढव आहोत, वी आर डॉंकीज. कारण करता काय आहे, या ठिकाणी अनेक वचनी करता आहे. आणि डॉंकी काय आहे, एक प्रकारचं कॉमन नाउन आहे. मग कुठं लावायचं, कुठे नाही लावायचं हा नियम आपण नंतर तर बघणारच आहोत. पण एक कॉमन रूल असा आहे, च्या पुढे असणारी गोष्ट ही एकच असते. काय रूल आहे, च्या पुढे असणारी गोष्ट काय असते, एकच असते. त्याचबरोबर च्या पुढे असणारी गोष्ट सामान्य नाम असते. सामान्य नाम म्हणजे या जगात तुमच्या डोळ्याला जे काही दिसतं ना ते सामान्य नाम आहे. फक्त त्याचं अनेक वचन करताना आलं पाहिजे. ती बॅग दिसली, कॉमन आहे. तो पडदा दिसला, कॉमन आहे. तो फॅन दिसला, कॉमन आहे. खडू कॉमन आहे. म्हणजे तुमच्या डोळ्याला जे दिसतं ते कॉमन आहे. पण कंडिशन काय आहे, त्याचं अनेक वचन तुम्हाला करता नाही आलं पाहिजे. तुझं नाव काय, साईराज. आता मला सांगा, माझ्या डोळ्याला साईराज दिसला, साईराज कॉमन आहे का, नाही. साईराज सारखा जगाच्या पाठीवर संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एकच साईराज आहे. साईराज नावाचे अनेक मुलं असतील, परंतु त्या साईराज सारखा त्याच्यासारखेच कान नाक डोळे असणारा एकच साईराज आहे. म्हणून तो कॉमन नाउन नाही, तो काय आहे, प्रॉपर नाउन आहे. म्हणून तो आय एम अ साईराज असं बोलणार नाही. का बरं, कारण या ठिकाणी मी जर बोललो आय एम राहुल, मी जर लावलं तर ह्या राहुलचं वाटोळ झालं. का बरं, च्या पुढे असणारी गोष्ट काय असते, एक असते. ती कॉमन असते. कॉमन नाही आहे, साईराज कॉमन नाही आहे. राहुल नावाचे अनेक मुलं आहे, पण मी माझ्याबद्दल बोलतोय. च्या पुढे असणारी गोष्ट एकच असते. आणि च्या पुढे जर त्या शब्दाची सुरुवात ही कशाने व्हायला पाहिजे, स्वरांनी व्हायला पाहिजे. नाही, च्या पुढे असणाऱ्या शब्दाची सुरुवात ही व्यंजनाने झाली पाहिजे. आता व्यंजन म्हणजे काय, AEIOU सोडून जे काही उर्वरित शब्द आहे, आता तो फोनेटिकचा भाग खूप मोठा आहे. पण जर मला बोलायचं आहे आय एम प्रकाश, तर पी काय आहे, पी हे काय आहे, व्यंजन आहे, स्वर नाही. जेव्हा मी पी बोलतो ना, माझे होठ मी एकमेकांवर मी ठेवतो तरच मी पी बोलू शकतो. र जर मला बोलायचं असेल तर जीभ टाळूला लावून मला हवा फेकावी लागते, रा. जीभ वर न घेता र बोलून दाखवा, होठावर होठ न ठेवता पी बोलून दाखवा, जीभ टाळूला न लावता टी बोलून दाखवा. तर ते काय आहेत, ते व्यंजन आहेत. म्हणून च्या पुढे असणारी गोष्ट काय पाहिजे, एक वचन पाहिजे. च्या पुढे असणारी गोष्ट सामान्य नाम पाहिजे, कॉमन नाउन पाहिजे. च्या पुढे असणारी गोष्ट अनिश्चित पाहिजे. आता अनिश्चित म्हणजे काय, प्लीज गिव्ह मी अ पेन. मी काय बोललो, प्लीज गिव्ह मी अ पेन, मला एक पेन द्या. मला पेन मिळायच्या अगोदर हा पेन कसा होता, अनिश्चित होता. निश्चित होता का, नव्हता. मला माहित नव्हतं मला हाच पेन मिळणार आहे. प्लीज गिव्ह मी अ नोटबुक, मला एक वही द्या. आता मला माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे का आपल्याला कोणती वही मिळणार आहे, प्लीज गिव्ह मी अ नोटबुक. बघा आता ही वही कशी होती, अनिश्चित होती. माझ्या हातात आल्यावरती काय झाली, निश्चित झाली. बघितलं का तरी या वहीकडं, नाही बघितलं. मग मी काय बोललो, प्लीज गिव्ह मी अ नोटबुक. मग ही जी नोटबुक आहे ही एकच आहे ना, एक आहे का दोन आहे. मग च्या पुढे असणारी गोष्ट काय असते, एक असते. च्या पुढे असणारी गोष्ट काय असते, सामान्य नाम असते. ही वही सामान्य आहे का, हो आहे. कारण ह्याच वही सारख्या मी अनेक वह्या तयार करू शकतो ॲज इट इज, काहीच बदल न करता. पण ह्या साईराजच्या मी अनेक कॉपीज काढू शकत नाही. ह्याच खडू सारखे मी अनेक खडू तयार करू शकतो. ह्या पेनासारखे मी अनेक पेन्स तयार करू शकतो. म्हणून हे पेन काय आहे, कॉमन नाउन आहे. त्याचबरोबर अनिश्चित. आता बघा पेन, पेनाची सुरुवात कशाने झाली, पी ने झाली. च्या पुढे असणाऱ्या गोष्टीची किंवा वस्तूची नावाची सुरुवात ही कशाने सुरू झाली पाहिजे, व्यंजनाने. पी काय आहे, व्यंजन आहे. यापैकी एकही नियम जर लागू पडला नाही तर लावायचा नाही. फॉर एक्झाम्पल मी पेन बोलू शकतो, व्हेरी सिम्पल. आता माझ्याकडे काय आलंय, राहुल. आता ह्या राहुलला लावायचं का नाही लावायचं, आपले हे जे क्रायटेरिया आहे ना हे लावा. एक वचन दिसतंय, हो एक वचन आहे. राहुल सामान्य नाम आहे का, नाही. लावायचं नाही, रूल आपला बसत नाही. वॉटर आहे, पाणी आहे. वॉटर एखाद्या वाटेल एक वचन आहे, ठीक आहे. दुसरी गोष्ट कोणती, सामान्य नाम. जर नसेल कळत सामान्य नाम, तिचं अनेक वचन करता येतं का, एवढंच बघा फक्त. पाणी सामान्य नाम आहे का, नाही. अनेक पाणी तयार करू शकतो का, नाही. म्हणून लावायचं नाही, लागणारच नाही. बाकीचे जरी क्रायटेरिया बसले, एक जरी रूल नाही बसला तरी लावायचं नाही. सिंपल आहे ना. त्यानंतर मी तर असं बोललो, गोल्ड, सोनं. एखाद्या वाटेल एक वचन आहे, देअर इज गोल्ड का देअर इज अ गोल्ड, देअर इज फक्त गोल्ड. कारण जर तुम्ही लावलं त्या सोन्याचं वाटोळ झालं, अनेक सोने तयार होतील. हे मटेरियल नाव नाही, त्याचं अनेक वचन नाही करता येणार तुम्हाला. मग च्या पुढे असणारी गोष्ट काय असते, एक असते.
ती काय असते, सामान्य नाम असते, अनिश्चित असते, माहिती नसतं. आता मी जर बोललो आय एम अ टीचर, मी एक शिक्षक आहे, जगाच्या पाठीवर मी एक शिक्षक आहे. मग टीचर काय, एक कॉमन नाउन आहे ना. ही इज अ टीचर, तो एक शिक्षक आहे, म्हणून टीचर कॉमन नाउन आहे. टीचरचं अनेक वचन आपण करू शकतो, देर आर टीचर्स, टीचर्स करू शकतो. म्हणून या ठिकाणी मी एक शिक्षक आहे. आणि अँडचा पण अर्थ तोच होतो, फक्त अँड एखाद्या गोष्टीला लावण्यासाठी हे सर्व क्रायटेरिया लागू पडतात. फक्त त्याची सुरुवात ही कशाने होते, स्वरांनी होते. स्वर AEIOU. मला म्हणायचंय अम्ब्रेला, इट इज अन अम्ब्रेला. बघा, जेव्हा मी पी बोलतो, टी बोलतो, र बोलतो, माझ्या होठांची मला हालचाल करावी लागते. पण मला जर बोलायचं असेल ना अम्ब्रेला, तर मला कुठेच हालचाल करावी लागत नाही. अम्ब्रेला, AEIOU. बघा, कुठे काय हालचाल केली का, नाही. AEIOU, AIO. बघा, कुठंच हालचाल करत नाही. पण मनोज बोलायचंय, यम बोलताना मला होटांवर वट ठेवावेच लागतात. म्हणून स्वरांमध्ये आणि व्यंजनांमध्ये फरक आहे. आपण रूल कोणता शिकतोय, मला आय एम टीचर बोलायचंय का आय एम अ टीचर बोलायचंय, आय एम अ टीचर अँड वी आर टीचर्स. आपण शिक्षक आहोत. मग करता अनेक वचने आहे, म्हणून कॉमन नाउन पुढे आलं, म्हणून वी आर टीचर्सच बोला. पण मला बोलायचं आहे यू आर अ टीचर, तू एक शिक्षक आहे. इन द सेम वे आय एम नॉट अ टीचर, मी शिक्षक नाही आहे. आपण शिक्षक नाही आहोत, वी आर नॉट टीचर्स, वी आर नॉट टीचर्स. तू शिक्षक नाही आहे, यू आर नॉट अ टीचर, किंवा यू आरंट अ टीचर. दे आर नॉट टीचर्स, ते शिक्षक नाहीये, तो शिक्षक नाहीये, ही इज नॉट अ टीचर. ती शिक्षिका नाहीये, शी इज नॉट अ टीचर. ती हुशार नाहीये, शी इज नॉट क्लेवर. म्हणा फक्त. का बरं, या ठिकाणी मी जर क्लेवर बोललो, आपला नियम बसतो का, एक वचन दिसेल, पण क्लेवर सामान्य नाम आहे का, क्लेवर होऊ शकतं का, नाही. असं मी बोलू शकत नाही. क्लेवर जरी अनिश्चित तुम्हाला वाटत असलं, किंवा याची सुरुवात व्यंजनाने होत असली, एक वचन वाटत असलं, परंतु हे सामान्य नाम नाही, त्याचं अनेक वचन आपल्याला करता येणार नाही. हे मी शिक्षक आहे का, बरोबर क्वेश्चन. एम आय टीचर का एम आय अ टीचर, कसं बोलणार, एम आय अ टीचर. आपण शिक्षक आहोत का, आर वी टीचर्स. तू शिक्षक आहे का, आर यू अ टीचर. तुम्ही शिक्षक आहात का, आर यू टीचर्स. ते शिक्षक आहेत का, आर दे टीचर्स. तो शिक्षक आहे का, इज ही अ टीचर. राम शिक्षक आहे का, इज राम अ टीचर. श्याम शिक्षक आहे का, इज श्याम अ टीचर. मी जर बोललो हे भूत आहे, हे भूत आहे, हे एक भूत आहे, तो भूत आहे, ही इज अ घोस्ट. आणि ते भूत आहेत, दे आर घोस्ट्स. मी माकडे, आय एम अ मंकी. तो माकडे, ही इज अ मंकी. आणि ते माकडं आहेत, दे आर मंकीज, दे आर मंकीज. आता मंकी काय आहे, कॉमन नाउन आहे. मी भूत आहे, आय एम अ घोस्ट, एकच भूत आहे. आणि आपण भूत आहोत, वी आर घोस्ट. मी हाडळीन आहे, कसं बोलणार, आय एम अ हाडळीन, अ डायन. मग अ लावा ना. आणि आम्ही डायन्स आहोत, वी आर डायन्स. तू भूत आहे, यू आर अ घोस्ट, यू आर अ घोस्ट. मग बघा, अ कुठं लावायचंय, मी एक मुलगा आहे, आय एम अ बॉय. आणि आपण मुलं आहोत, वी आर बॉईज. तू मुलगा आहे, यू आर अ बॉय. ती मुलगी आहे, शी इज अ गर्ल. बघा, या ठिकाणी मला गर्ल बोलायचं आहे, एक वचन आहे, एकच मुलगी आहे. जगाच्या पाठीवर एक मुलगी असू शकते. त्यानंतर अनिश्चित मुलगी आहे, मी एखाद्या मुलीबद्दल बोलतोय, तेथे एक मुलगी आहे, चालू शकतं. आणि जीची सुरुवात ही कशाने होते, व्यंजनाने होते. म्हणून या ठिकाणी तुम्हाला कॉमन नाउन घेऊन सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे. मला सांगायचं काय आहे, कॉमन नाउन. मग रिच काय आहे, रिच विशेषण आहे. मग मला सांगायचं काय आहे, तुम्ही प्रथम काय घेतले, ॲडजेक्टिव्ह घेतले. त्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे, कॉमन नाउन्स घ्यायचे आहे. आणि ह्या स्ट्रक्चरची काय करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. किती सोपं आहे बघा. मग या ठिकाणी जर तुम्ही दोन कॉमन नाउन्स जर घेतले तर प्रॅक्टिस करू शकता ना. हे मी विद्यार्थी आहे, कसं बोलणार, आय एम अ स्टुडंट. आपण विद्यार्थी आहोत, वी आर स्टुडंट्स. तू विद्यार्थी आहे, यू आर अ स्टुडंट. ती विद्यार्थी नाही आहे, शी इज नॉट अ स्टुडंट. तू विद्यार्थी आहे का, आर यू अ स्टुडंट. माझे वडील डॉक्टर आहे, माय फादर इज अ डॉक्टर. तुझे वडील डॉक्टर आहेत का, इज युअर फादर अ डॉक्टर. तिचे वडील डॉक्टर नाहीत, हर फादर इज नॉट अ डॉक्टर. मी इंजिनियर आहे, आय एम ॲन इंजिनियर. कारण ई काय आहे, स्वर आहे. आपण इंजिनियर्स आहोत, वी आर इंजिनियर्स. कारण अनेक वचनाला आपण अ किंवा ॲन लावत नाही. मग या ठिकाणी पहिली प्रॅक्टिस तुम्ही केली, 5 ते 10 तुम्ही विशेषण ठेवले, 2 ते 3 तुम्ही कॉमन नाउन्स घेणार आहे. त्याच्यानंतर अतिशय सोपा प्रकार आहे, प्रेपोजिशन्स घ्यायचे आहे. मी आहे, आय एम. मी पुण्यात आहे, आय एम इन पुणे.
ती पुण्यात आहे, शी इज इन पुणे. राम पुण्यात नाहीये, राम इज नॉट इन पुणे. तू पुण्यात आहे का? आर यू इन पुणे? मी गच्चीवर आहे, आय एम ऑन द टेरेस. ती गच्चीवर आहे, शी इज ऑन द टेरेस. ती गच्चीवर नाही, शी इज नॉट ऑन द टेरेस. ती गच्चीवर आहे का? इज शी ऑन द टेरेस? मी झाडाखाली आहे, आय एम अंडर अ ट्री. मग अंडर काय आहे? प्रेपोजिशन आहे. आय एम अंडर अ ट्री. तू झाडाखाली आहे, यू आर अंडर अ ट्री. ती झाडाखाली आहे, शी इज अंडर अ ट्री. ती झाडाखाली नाही, शी इज नॉट अंडर अ ट्री. तू झाडाखाली आहे का? आर यू अंडर अ ट्री? मी दोघांच्या मध्ये आहे, आय एम बिटवीन. मी राम आणि श्यामच्या मध्ये आहे, आय एम बिटवीन राम अँड श्याम. तू राम अँड श्यामच्या मध्ये आहे का? आर यू बिटवीन राम अँड श्याम? मग या ठिकाणी तुम्ही काही प्रेपोजिशन्स घेऊ शकता. मी लता बरोबर आहे, आय एम विथ लता. ती सीता बरोबर आहे, शी इज विथ सीता. तू गीता बरोबर आहे का? आर यू विथ गीता? हे तू पुण्यात आहे का? आर यू इन पुणे? ए तुझा काका लंडनमध्ये आहे का? इज युअर अंकल इन लंडन? तुझा हात त्याच्या खिशात आहे का? इज युअर हँड इन हिज पॉकेट? हे ती घरी आहे, शी इज ॲट होम. मी पाण्यात आहे, आय एम इन वॉटर. तो गच्चीवर आहे, ही इज ऑन द टेरेस. मी गच्चीवर आहे, आय एम ऑन द टेरेस. ती पण गच्चीवर आहे आणि दोघं गच्चीवर आहे, बोथ आर ऑन द टेरेस. मग इन, ऑन, अपॉन, ॲट, बिटवीन, अमॉंग हे काय आहेत? प्रेपोजिशन्स आहेत. मग या ठिकाणी प्रेपोजिशन्स घेऊन जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर छोटे छोटे वाक्य तुम्हाला तयार करता येऊ शकता. वय सांगताना आपण असं बोलू शकतो ना, आय एम 45 years old. आय एम 45, मी 45चा आहे. किंवा तुम्ही असे बोलू शकता, आय एम 45, चालेल. शी इज 16, ती 16ची. यू आर 12, तू 12चा आहे. तू 12चा नाही आहे, यू आर नॉट 12. तू 12चा आहे का? हे आर यू 12? हे माझी आजी 5 वर्षाची आहे, मी कसं बोलणार? माय ग्रँडमदर इज 5 years old. माझे आजोबा 10 वर्षाचे आहे, कसं बोलणार? माय ग्रँडफादर इज 10 years old. नाही तर फक्त एवढंच बोला, माय ग्रँडफादर इज 10. तुझे आजोबा 10 वर्षाचे आहे का? इज युअर ग्रँडफादर 10? हे तू 15 वर्षाचा आहे का? आर यू 15? ती 16ची आहे का? इज शी 16? राम 17चा आहे का? इज राम 17? हो, राम 17चा आहे. यस, राम इज 17 म्हणजे 17 years old. राम 17चा नाही आहे, राम इज नॉट 17. ती 13ची आहे, शी इज 13. तो 12चा आहे, ही इज 12. तो 12चा नाही आहे, ही इज नॉट 12. मी 45 वर्षाचा आहे, आय एम 45 म्हणजेच आय एम 45 years old. सांगायचं काय आहे मला? जर तुम्ही घरी गेले, एक स्ट्रक्चर फक्त एक आडवं असं जर तयार केलं आणि एक प्रेपोजिशन घेतलं, फॉर एक्झाम्पल इनने प्रॅक्टिस केली. आय एम इन द स्कूल, मी शाळेत आहे. वी आर इन द स्कूल, आपण शाळेत आहोत. यू आर इन द स्कूल, तू शाळेमध्ये आहे. यू आर इन द स्कूल, तुम्ही शाळेमध्ये आहे. अशी जर प्रॅक्टिस केली आणि जर तुम्ही 30 वाक्य बनवले, त्यानंतर तुम्ही ऑन घेतलं, अंडर घेतलं, बिटवीन घेतलं, अमॉंग घेतलं, एक कॉमन नाऊन घेतलं, त्याचबरोबर 5 ते 10 विशेषण घेतले, म्हणजे तुमची या स्ट्रक्चरची काय होईल? प्रॅक्टिस होईल. चटकन मला बोलायचं आहे, मी शाळेत आहे, ती घरी आहे, पप्पा घरात आहे, आजी देवळात आहे, तो ग्राउंडवर आहे, तो ग्राउंडवर नाही आहे, तो ग्राउंडवर आहे का? हे छोटे छोटे वाक्य तुम्हाला येतील कसे? मी बरा आहे, आय एम फाईन. मी असं नाही बोलणार ना, आय एम अ फाईन, असं नाही बोलू शकत. म्हणून या ठिकाणी हा आर्टिकलचा रूल आपण नंतर तर बघणारच आहोत, परंतु स्ट्रक्चरमध्ये जर तुम्ही प्रॅक्टिस केली, टीचर घ्या, डॉक्टर घ्या, स्टुडंट घ्या, अ बॉय घ्या, अ गर्ल घ्या, बस बाकी काहीच करू नका आणि लगेच पुढं जायचं नाही. तर प्रॉमिस कराल ही प्रॅक्टिस तुम्ही कराल या स्ट्रक्चरची. या ठिकाणी विशेषण घ्याल, कॉलमची ॲक्टिव्हिटी कराल, कॉलमची ॲक्टिव्हिटी करून कमीत कमी तुमच्या खिशामध्ये 150 ते 200 ॲडजेक्टिव्स पाहिजे. हे फार फार महत्त्वाचं आहे. आणि ही प्रॅक्टिस केल्यानंतर आपण एका स्टँडर्ड स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करणार आहे. जेव्हा तुम्ही स्टँडर्ड स्ट्रक्चरची प्रॅक्टिस कराल तेव्हाच आपण धिस, दॅट, दिस, दोज, देअर इज, देअर आरची प्रॅक्टिस करणार आहे. आणि याला सुद्धा 6 प्रकार आहेत हे आपण लगेच अभ्यासणार नाही. का बरं अभ्यासणार नाही? कारण तुम्हाला पुढे जायची घाई असेल, सर पुढं काय शिकवणार आहे, पुढं काय शिकवणार आहे, पण हे छोटे छोटे वाक्य तुम्हाला आले पाहिजे.